विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्समध्ये तुमचं स्वागत आहे. तशी ऍडमिशन प्रोसेस तुमची सुरू झालेली आहे. कॅप राउंड 1 रिझल्ट मिळालेला आहे. मी तुम्हाला सांगतो, की या पर्सेंटाईलच्या मुलाबद्दल मला बोलायचं आहे. मी सुरुवात केली 1 पर्सेंटाईल लिहून. हो, 1 पर्सेंटाईल. मी तुम्हाला सांगतो, गेल्याच वर्षी अहिल्यानगरवरून एक मुलगा माझ्याकडे आला होता. 10वीचा त्याचा स्कोर हा 93% होता. आणि सीईटीला त्याला 1 पर्सेंटाईल होते. ओन्ली 1 पर्सेंटाईल. शॉकिंग आहे ना? ऑब्व्हियसली त्यानं रिपीट केलं. तर माझं काय म्हणणं आहे बघा, की 1 to 10, 20% 30 पर्यंत म्हणूया आपण. अगदी 30 पर्यंत म्हणूया आपण. म्हणजे 1 to 30 पर्सेंटाईल पर्यंतची मुलं आहेत ना, मोस्टली रिपीट करतात का बाळांनो? रिपीट करतात. पण रिपीट करायचं असेल तर ती वेगळंच डेडिकेशन पाहिजे लक्षात घ्या. या मुलाचा चांगला स्कोर आला बरं का पुन्हा लक्षात घ्या. एकदम ग्रेट नाही, पण खूप इम्प्रूव्हमेंट झाली. खूप प्रचंड. मॅडम 3 पर्सेंटाईलचा पण एक मुलगा होता. ओके, जाधव त्याचं आडनाव होतं. त्यावर तो 97 पर्सेंटाईल कडे गेला. इम्प्रूव्हमेंट खूप आहे. रिझन काय? मित्र चांगले मिळाले. पण थांबा हो, तो विषय नाहीच आहे. मेन आता मला गाईडन्स करायचा आहे या मुलांना. अगदी 30 टू 80, 85 अगदी 90 पर्यंत जाऊया चला. मी तुम्हाला सांगतो बाळांनो, हे काही फार छान पर्सेंटाईल नाहीयेत 90. पण माझं म्हणणं ऐका. तुम्ही फक्त एका गोष्टीचा विचार करा, की तुमचा 10वीचा स्कोर किती होता? चांगला होता? मग तुमचे हे मार्क जाऊ दे, विसरून जा. तुम्ही आता या स्टेजला ज्या कॉलेजला ऍडमिशन घेतलंय, तिथं तुम्हाला टॉप करायचंय हे लक्षात घ्या. माझं म्हणणं पटतंय का तुम्हाला बघा? काय झालं गेलं विसरून जा. परत ती चूक करू नका. आता तुम्ही कशात अडकलाय? फोनमध्ये अडकलाय, Instagram, Snapchat याच्यात अडकलाय. बाहेर पडा आणि सगळ्यात इम्पॉर्टंट मुलांना काय वाटतंय माहितीये का? आता मी सीएस घेतलंय ना, लगेच मला कोडिंगचे क्लासेस लावले पाहिजेत. हो, कोर्सेस करा. सेकंड इयर पासून सुरुवात करा. माझा अनुभव मी काय सांगतो लक्षात घ्या, की इंजिनिअरिंगचं पहिलं आणि दुसरं सेमिस्टर चांगला स्कोर तुमचा यायलाच पाहिजे. नवीन आहे तुमच्यासाठी हे सगळं लक्षात घ्या. म्हणजे सेमिस्टर पॅटर्न आहे, 5-5 सब्जेक्ट असणार आहेत. कदाचित सेपरेट पासिंग नसणार आहे. कळलं का? म्हणजे तुमच्या लक्षात आलं सेपरेट पासिंग असणार आहे असं मला म्हणायचं होतं. चुकून वेगळंच बोललो मी. म्हणजे 10वी 12वीत तुम्ही काय केलं रे? 30 मार्क प्रॅक्टिकलचे 5 मार्क पडले की पास होतोय. मग प्रत्येक इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये असंच असेल असं नाही. काही ठिकाणी असेल कंबाईन पासिंग. मग जर सेपरेट पासिंग असेल तर तो पासिंग क्रायटेरिया वेगळा आहे. बरं, चांगली प्लेसमेंट पाहिजे ना आपल्याला. मग नुसतं पास होऊन कसं चालेल? आपल्याला तो सीजीपीए चांगला आला पाहिजे ना. 9 पॉइंटर. मी तुम्हाला सांगतो ज्यांनी माझं गाईडन्स माझं म्हणणं ऐकलं, मी तर सांगतो फर्स्ट सेमिस्टर नंतर त्यांचे रिझल्ट मला स्टेटसला दिसतात. सर 9 पॉइंटर, 9 पॉइंट हे जे म्हणतो ना आपण सीजीपीए, एक्स्ट्राऑर्डिनरी परफॉर्मन्स, एक्स्ट्राऑर्डिनरी. म्हणजे मुद्दा काय की तुम्हाला इथं लक्षात घ्या. परत तेच. मला इकडं हा प्रकार नको आहे. मला हा प्रकार हवाय ऑनलाईन. ओके. वायटी, YouTubeवर. मी तुम्हाला सांगतो, आता तरी तुम्ही काय करा माहितीये का, की 12वीत बघितलंय आपण मोठे-मोठे क्लासेस लावून झाले, लाखो रुपये फी भरून झाली. पण शेवटी प्रत्येक स्टुडंट YouTubeवरच आलाय आणि प्रत्येकाला त्याचे फेव्हरेट शिक्षक मिळालेत. म्हणजे मला फॉलो करणारे लोक आहेत, जोशी सरांना फॉलो करणारे लोक आहेत. हां, प्रत्येकाचा फेव्हरेट टीचर वेगळा होऊ शकतो, पण आलेलं पर शेवटी YouTubeवर. मग आता तुम्ही सुरुवातच काय करा, YouTube पासून सुरुवात करा. मी तुम्हाला सांगतो, अकॅडमी, ओके. आय थिंक राजेंद्र कदम असं सरांचं नाव आहे बरं का. एकदम यंग तरुण आहे. मुंबईत खूप मोठा क्लास आहे त्यांचा लक्षात घ्या. आर्केडेमी. त्याच्यानंतर हे नावच मला खतरनाक वाटतं. आलसी इंजिनियर. अरे वाह! आलसी इंजिनियर. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो, आता गेट स्मॅशर्स असं एक चॅनल आहे बरं का. गेटचं स्पेलिंग G-A-T-E असेल बरं का. एक्झाम आहे ना ती. गेट स्मॅशर म्हणूया आपण. अरे खजिना आहे YouTubeवर आणि हे सगळ्यांचेच लेक्चर्स एकत्र हवे असतील तर टिकलेज अकॅडमी. टिकलेज अकॅडमी. मी तुम्हाला सांगतो. पण असे काही असे आहेत लक्षात घ्या शिक्षक, की ज्यांनी YouTubeवर पण तुम्हाला शिकवलंय. आर-जी सर, त्याच्यानंतर गणित अंक सर म्हणूया आपण. यांचे सुद्धा कोर्सेस अवेलेबल असणार आहेतच. आता इंजिनिअरिंगची मुलं ना सुरुवातीला एन्जॉयमेंटमध्ये जातात लक्षात घ्या. एन्जॉयमेंटमध्ये. पहिली गोष्ट म्हणजे मला काय सांगायचं आहे, की तुम्ही 30 टू 80 च्या ब्रॅकेटमध्ये असाल. कॉलेज बऱ्यापैकी ठीक-ठाक मिळालं असेल तर रिपीट करायचा विचार करू नका. पण इथे शॉकिंग काय होतंय, की मी 96 पर्सेंटाईलची सुद्धा मुलं बघितलेत, की रिपीट करायचंय. नको रे बाबा. 96 पर्सेंटाईल म्हणजे जोक नाहीये लक्षात घ्या. खूप चांगला स्कोर आहे, खूप चांगला स्कोर आहे हा. मग अशा वेळेस रिपीट कशाला करायचं लक्षात घ्या. तर तुम्हाला अभ्यास वाढवायचा आहे. मग आता मी तुम्हाला सांगतो कुठल्या गोष्टी करायच्यात आपल्याला. पहिली गोष्ट म्हणजे फर्स्ट इयरचा रिझल्ट एक्स्ट्रा ऑर्डिनरी लागला पाहिजे.
कॉलेजमध्ये टॉप करायचे थोडक्यात. मग सेकंड इयर पासून तुम्ही वेगळे वेगळे कोर्सेस करणार. त्याच्याबरोबर प्रोजेक्ट्स पाहिजेत मला प्रोजेक्ट्स. त्याच्याबरोबर तुम्हाला तुमचं कम्युनिकेशन स्किल इम्प्रूव्ह करायचंय. हो, बरं त्याच्याबरोबर तुम्हाला इंटर्नशिप करायचंय. इंटर्नशिप म्हणूया आपण आणि या सगळ्या गोष्टी एवढ्या परफेक्ट करायच्या आहेत, की थर्ड इयरला तुमची प्लेसमेंट व्हायला पाहिजे. का नाही होणार? होणार ना, होणार. किंवा तुम्हाला तुमचं जे आहे ना, काही जण याचं प्रोनाउन्सिएशन रिझ्युमे करतात, काही जण रिझ्यूम करतात. लक्षात घ्या. ओके, थोडक्यात बायोडाटा तुमचा म्हणूया आपण. रिझ्यूम तुम्हाला तुम्हाला तुमचा रिझ्यूम स्ट्रॉंग बनवायचंय. समोरच्या कंपनीनं तुम्हाला विचारलं पाहिजे, की पेमेंट काय घेणार? लक्षात घ्या. म्हणजे कळालं का? मी तो थ्री इडियटमध्ये बघितलं तुम्हाला आठवतंय का? इंटरव्ह्यूचा एक सीन होता, की पेमेंट कितना लोगे? तुम्हाला विचारलं पाहिजे कंपनीनं. ते पर्सेंटाइल कोण विचारणारच नाहीये. हां, तुला 10वी किती मार्क होते? 12वी किती मार्क होते? सी-टूला किती पर्सेंटाइल पडले? हे नाही. त्यांच्यासाठी इम्पोर्टंट आहेत प्रोजेक्ट्स. ओके. तुमच्यासाठी इम्पोर्टंट आहे इंटर्नशिप. त्याच्यासाठी इम्पोर्टंट आहे, की तुमचं टेक्निकल स्किल काय आहे? आता तुम्ही त्या सीएसकडे जात असेल, तर तुम्ही कुठले-कुठले कोर्सेस केलेत? बरं ते किती तुम्ही यूज करू शकता? आता तुम्ही बघताय, एआयचा वापर चाललाय. बरोबर आहे. पण मी तुम्हाला सांगू का, मी ते YouTubeवर सारखी ती ॲड बघतो बरं का, की जी वयस्कर लोकं आहेत ना, ओके, म्हणजे 40, 45, 50 वयाचे, ओके, 40-45 वयाचे म्हणूया आपण. हे खूप प्रॉब्लेम फेस करतायत. का? ते नवीन बदलाला अडॅप्ट नाही झाले म्हणून. पण जे झाले, त्यांना काही प्रॉब्लेम नाहीये. मी तुम्हाला सांगू का, बदल हा व्हायलाच पाहिजे आणि त्याला तुम्ही सामोरे नेहमी गेलं पाहिजे हे लक्षात घ्या. मग बाळांनो, काय ठरलंय आपलं? एवढ्या सगळ्या गोष्टी करायच्यात आपल्याला. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे काय? YouTube. अरे आणि हे बघा मी बघतो ना, मी मुलांना गाईड करतो ना, की फॉलो करा हे चॅनल. बघतो मी काही-काही मुलं बरं का आता आता एक मुलगा येऊन बसलेला असतो, स्टुडिओतच असतो अभ्यास करत दिवसभर. नुसतं मोबाईल घेऊन बसतोय. मी त्याला बऱ्याच वेळा म्हणलं, नाही. नाही सर मी बघतोय व्हिडिओ लेक्चर सरांचे. लिहून काढा, नोट्स बनवा, रिव्हिजन करा. तर रिझल्ट चांगला लागणार आहे. त्यामुळे नुसतंच बघतोय असं नाही बरं का. आणि मी तुम्हाला सांगतो की आता जवळपास तुमचं कॉलेज तर फायनल झालंच असेल, आहे की नाही? तेव्हा सेकंड राउंडलाच बरेच जण फायनल करतात बघा, फ्रीज करतात. तेव्हा थर्ड राउंडला थोडं कट ऑफ इकडं-तिकडं होतोय. पण जर तुम्हाला तुमच्या मनासारखं कॉलेज नसेल मिळालं अजून, तर प्रॉपर काउन्सिलिंगची हेल्प घ्या रे बाळांनो. सगळेजण काउन्सिलिंग प्रोव्हाईड करतात. आर-जी सर करतात, गणितज्ञ करतात, आम्ही करतोय, दिनेश सर करतायत. अजून पण आहे, ए-एस-सी करत असतील, ते दुबेचे करत असतील. काउन्सिलिंगची कामं भरपूर लोकं करतात बरं का, लक्षात घ्या. प्रॉपर काउन्सिलिंग, प्रॉपर गाईडन्स घ्या लक्षात घ्या. कुठे तिथं चुकू नका. हां, म्हणजे 2 राउंडमध्ये पण मनासारखं कॉलेज मिळत नसेल, तर मात्र काहीतरी चुकतंय ना. मग ऑप्शन फॉर्म जरा चेंज करावा लागेल. पण मग आम्ही बघितलंय ऑलमोस्ट 99% लोकांचा ऑप्शन फॉर्म आम्ही जो भरून देतो ना, परफेक्टच होतो लक्षात घ्या. बरं मग आता काय ठरलं? फर्स्ट सेमेस्टरमध्ये जोरात रिझल्ट आणायचा आहे. पाठीमागचं सगळं विसरून जाऊन अभ्यास करायचा आहे. ओके. मग चला विचार न करता, आता टेन्शन न घेता आयुष्याच्या एका नव्या वाटचालीला सुरुवात करूया. ऑल द बेस्ट.